हवा अत्यंत दूषित झाली आणि त्यामुळे नवी दिल्लीमध्ये नवीन नियम आता लागू करण्यात आलेले आहेत। एकीकडे दिल्लीची ही स्थिती आहे, तर दुसरीकडे हीच अवस्था आता नाशिकची ही करायची आहे का, हा प्रश्न पर्यावरण प्रेमी विचारताय। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। नाशिकची अवस्था दिल्लीसारखी करायची आहे का, असा प्रश्न नाशिककर महाराष्ट्र सरकारला करतायत। एकीकडे सरकार राजधानी दिल्लीतली हवा अत्यंत धोकादायक पातळीवर गेली असून अनेक प्रतिबंधात्मक नियम लागू झाले आहेत आणि दुसरीकडे ज्या नाशिकमध्ये पुणे मुंबईच्या तुलनेने शुद्ध हवा मानली जाते त्या नाशकात झाडांची कत्तल सुरू आहे। राजधानी नवी दिल्लीकरांना श्वास घेणं देखील सध्या मुश्किल झालेलं आहे। मी सध्या इंडिया गेट परिसरामध्ये आहे। हा कर्तव्य पथ आहे, हे समोर दिसणारं राष्ट्रपती भवन आहे, पण हवा इतकी खराब आहे राष्ट्रपती भवन साऊथ ब्लॉक किंवा नॉर्थ ब्लॉक दाखवू शकत नाहीये। इतक्या वाईट पद्धतीमध्ये हवा राजधानी नवी दिल्लीमध्ये आहे आणि म्हणूनच देशाच्या राजधानीमध्ये सध्या ग्रॅब 4 लावला गेलेला आहे। दिल्लीमध्ये प्रदूषण आणि धुक्यामुळे इंडिया गेटसह राष्ट्रपती भवनही दिसेनासं झालं होतं। ग्रॅब 4 म्हणजे जेव्हा दूषित हवेची पातळी 450 वर जाते तेव्हा ग्रॅब 4 चे नियम लागू होतात। त्यामुळे दिल्लीमध्ये शक्य त्या लोकांना वर्क फ्रॉम होमचं आवाहन केलं गेलंय। दिल्ली सरकारनं शाळा बंद केल्यात, म्हणजे 10वी 12वीचे वर्ग सोडता इतर वर्गांची शाळा आता ऑनलाईन भरती आहे। अत्यावश्यक सेवा वगळता इतर अवजड डिझेल वाहनांना दिल्लीमध्ये बंदी केली गेली आहे। सर्व बांधकामं थांबवली गेली आहेत। शाळा बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। 10वी आणि 12वीचे वर्ग सोडता बाकी सगळ्या शाळा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत। आवश्यक वस्तू घेऊन येणारी वाहनं सोडता बाकी वाहनांना देशाच्या राजधानीमध्ये नो एंट्री करण्यात आलेली आहे। एक प्रकारे डिझेलवरती चालणाऱ्या गाड्या देशाच्या राजधानीमध्ये येऊ शकणार नाहीयेत। फक्त CNG आणि इलेक्ट्रिक गाड्याच यांनाच दिल्लीमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टानंही दिल्ली सरकारवर ताशेरे ओढलेत। दुसरीकडे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिल्लीची हवा सुधारल्याचा दावा संसदेत केलाय। एकदाही दिल्लीची हवा पातळी 450 पर्यंत गेली नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। आम आदमी पक्षासह विरोधकांनी यावरून सरकारवर टीका केली आहे। इस वर्ष जनवरी नवंबर की अवधि में दिल्ली का औसत AQI जो 2018 में 213 था वो कम होकर के 187 हुआ है। 2025 के दौरान दिल्ली में एक भी दिन AQI 450 नहीं हुआ है। हम उसको कंट्रोल रखने में सक्षम हुए हैं। दिल्लीनंतर मुंबईतही हवेच्या प्रदूषणाची पातळी अनेकदा धोकादायक श्रेणीपर्यंत गेली आहे। आणि आम्ही तर रस्ते धुतले, तिजोऱ्या नाही धुतल्या। हवेचं प्रदूषण कमी करणार, समुद्राचं प्रदूषण कमी करणार, त्यामुळे बाकी पण प्रदूषण होतील ती कमी होतील। नियम मोडणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना भरारी पथक नोटिसा देत आहेत। चर्चेला सकारात्मक असं दिसत नाही किंवा तशी काही चर्चा की महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे, पोल्युशनची काय परिस्थिती आहे, विकास कुठे येतोय, इन्व्हेस्टमेंट्स काय किती येत आहेत आणि फारशी चर्चा जी राज्याच्या हिताची आहे किंवा विकासासाठी आहे। आणि बघा, आम्ही विरोधक म्हणून जेव्हा टीका टिप्पणी करतो त्यामुळे उलट विरोधी पक्ष जेव्हा टीका करतं त्याला खरं तर मोठ्या मनाने घेतलं पाहिजे। 100 एकरचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं सेंट्रल पार्क मुंबईमध्ये आपण करतोय। मुंबईमध्ये आदरणीय आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त छोट्या छोट्या शहरांना पण नमो गार्डनसाठी 1-1 कोटी रुपये आम्ही दिले। नवीन गार्डन नको, दरम्यान तिकडे नाशिकच्या तपोवनात सरकारला झाडं न तोडू देण्यावरती पर्यावरण प्रेमी ठाम आहेत। साधूंच्या काही दिवसांच्या निवासासाठी शेकडो झाडं सरकार तोडू पाहत आहे। ही लढाई तुम्हालाही दिसतंय की डेव्हिड वर्सेस गोलियत आहे। एकीकडे प्रचंड ताकदवर असं सरकार आणि अतिशय लबाडीनं आपला निर्णय रेटू पाहणारं प्रशासन आहे आणि आम्हाला इथं पर्यावरणप्रेमी आज प्रत्येक नाशिककराच्या मनामध्ये आहे की इथलं एकही झाड तुटू नये। आज साधू संत म्हणतात की आम्ही रावट्यांमध्ये राहायला तयार आहोत, आम्हाला काही परमनंट स्ट्रक्चर नको। मग अशा परिस्थितीमध्ये ही झाडं तोडून इथं कशा प्रकारचे हे जर्मन टेंट्स उभे केले जाणार आहेत किंवा हँगर्स टाकले जाणार आहेत आणि त्याची आवश्यकता काय आहे, अशा अनेक बाबी आज हे पर्यावरणप्रेमी माझ्यासमोर मांडत आहेत, त्याच्या संबंधित काही दाखले देत आहेत। तपोवनातल्या झाडांच्या मोबदल्यात आम्ही इतरत्र हजारो झाडं लावण्याचा दावा केला जातोय।
मात्र याआधी लावलेली अनेक झाडं जगलीच नसल्यानं सरकारच्या दाव्यावर सवाल होऊ लागलेत. वाईटात वाईट झालं ते 300 झाडं त्यातले वाया जातील. समजा प्लॅन केले तर येणार नाही किंवा काय होईल. पण जर त्याच्या बदल्यामध्ये आम्ही जर 15,000 झाडं लावतो तर हा केवढा मोठा विषय आहे. आता 200, 400 झाडं जात असतील समजा दुर्दैवाने, आणि त्यात जर 15,000 तुम्ही म्हणतो 20,000, आता मी सांगितलं जिथे जागा असतील त्या सगळ्या रिझर्व करा, तिथे खड्डे करायला सुरुवात करा. फार झालं तर ते झाडं जे आम्ही काढू 1000-1200 त्यातली 300-400 झाडं फक्त मला वाटतं मरगळ होईल, पण बाकी सगळी झाडं मी रिप्लांट करतो आहे. आणि बघता बघता तुम्हाला महिनाभरामध्ये असेल की लोक बघायला येतील की बापरे हे असं काय झालं नाशिकमध्ये. इतके चांगले वृक्षारोपण आपण या ठिकाणी करू. आज फाशीच्या डोंगर परिसरात आहोत, ज्या ठिकाणी महापालिका म्हणते की आम्ही जवळपास 7,000 झाडं जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत. इथे जर आपण बघितलं तर आपल्याला हे छोटे रोपटे जे आहेत ते या ठिकाणी दिसतात, जे झाडं म्हणून या ठिकाणी रोपण करण्यात आलेले आहेत. मात्र त्यांची अवस्था जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं यांची निगा देखील राखली जात नाही आहे. यांच्यापैकी अनेक छोटे छोटे रोपं असे आहेत की जे उन्मळून खाली देखील पडलेले आहेत, ज्यांची कुठलीही निगा ठेवली गेली नाही आहे, ज्यांना या ठिकाणी पाणी देखील घालण्यात आलेलं नाही आहे. की फाशीच्या डोंगरावर लावलेली मृत झाडं ही मृत का लावण्यात आली, तिथं तुम्ही ही काळजी का घेतली नाही, आणि ते 17,000 झाडांचं सेन्सस तुम्ही जिओ टॅगिंग सहित सगळ्या जनतेसमोर मांडा आणि आपल्या वेबसाईटवर पब्लिश करा, म्हणजे मग तुमची अंडी पिल्ली बाहेर येतील. हे असं अशा पद्धतीनं काहीतरी खोटं नाटक करून आणि तुम्ही एक दिवशी अचानक पैशाच्या जोरावरती गाड्या भरून आणणार झाडांच्या, ती झाडं इथं टिकतील की नाही माहीत नाही. डिसेंबरमध्ये झाडं लावण्याचा कुठलाही योग आहे हेही माहीत नाही. त्या झाडं लावण्याच्या आड तुम्ही परत जास्तीचे झाडं तोडण्याचा जर का घाट घालणार असाल तर गाठ सर्व पर्यावरण प्रेमींशी आहे, एवढंच मी सगळ्यांच्या वतीनं सांगू इच्छितो. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.